मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर एपीएमसी मार्केटमध्ये मराठ्यांचा मुक्काम, वाशीत प्रजासत्ताक दिनही साजरा करणार। मनोज जरांगे पाटलांचं मध्यरात्री पनवेलमध्ये जोरदार स्वागत, जरांगेंवर जेसीबीतून फुलांची उधळण, मराठा तरुणांची जोरदार घोषणाबाजी। मनोज जरांगेंची आता सकाळी 9 वाजता जाहीर सभा, सभेनंतर जरांगे मुंबईकडे कूच करणार। दरम्यान नवी मुंबईत जीआर घेऊन सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चा करणार। जरांगे पाटलांचा मराठ्यांशी फोनवरून संवाद, माझ्या पायांना सूज पण आपण चांगली सभा घेऊ। जरांगे सध्या वाशी एपीएमसी मधील गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी। जरांगेंना आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची परवानगी पोलिसांनी नाकारली। आझाद मैदानावरील स्टेज काढण्याच्या सूचना, तर जरांगे पाटील आझाद मैदानात जाण्यावर ठाम। मी चर्चा करण्यास तयार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यास यावं, मनोज जरांगेंकडून स्पष्ट। अधिकारी जरांगेंच्या संपर्कात कुणबी नोंदींसंदर्भात सूचना येत आहेत। मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। जरांगेंना मोर्चा मुंबईत येतोय, मात्र शिंदे फार्म हाऊसवर आहेत। राज्याचे मुख्यमंत्री फार्म हाऊसवर राज्य कोण चालवत आहे? आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध, जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अजितदादांनी दौरा रद्द करावा, आंदोलकांची मागणी। गेल्या 3 ओबीसी मेळाव्यांना भुजबळांची गैरहजेरी चर्चेत असताना प्रकाश शेंडगेंचं मोठं विधान, भुजबळ आता सत्तेत राहूनच संघर्ष करणार, रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार असल्याचं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा, इंदोरीकर महाराजांचे पुढील 3 दिवस सर्व कार्यक्रम आता रद्द असतील, इंदोरीकर महाराजांचे सहाय्यक किरण महाराज शेट्टे यांची माहिती। धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साक्रीत मराठा सर्वेक्षण मोहिमेची केली पाहणी, मराठा समाजाचे सर्वेक्षण करत असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत घेतली माहिती। धाराशिवमध्ये मराठा आरक्षण सर्वेक्षणाचं काम पाहणीसाठी मागासवर्ग आयोगाचे सगळे नेते मैदानात उतरलेत। राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉक्टर गोविंद काळे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन आंबोस यांनी केली पाहणी। राज्यात कडाक्याच्या थंडीसोबत अवकाळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत, महिना अखेरपर्यंत राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज। कोकणात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, कोकणात गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल, शेतकऱ्यांसह आंबा बागायतदार पुन्हा चिंतेत। धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा 4 अंशांवर वाढलेल्या थंडीचा गहू, हरभरा आणि इतर रब्बी पिकांना फायदा, उत्पन्नातही वाढ होण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज। नंदुरबार जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं दुष्काळ सदृश्य परिस्थिती, जिल्ह्यात 195 गावं आणि 221 पाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार। अकोला शहरातल्या अंडरपासमध्ये पुन्हा पाणी भरलं, 1.5 ते 2 फूट पाणी भरल्यानं मार्ग बंद। वर्ध्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा तुरीच्या उत्पादनावर परिणाम, उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान, बाजारात सध्या तुरीला प्रति क्विंटल 8 ते 10 हजारांचा दर। नाशिकच्या येवल्यात कांद्याच्या भावात घसरण, कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 950 रुपये भाव, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। धुळ्यात वाढत्या थंडीमुळे शाळेच्या वेळेत बदल करा, ठाकरे गटाच्या युवा सेनेची शिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी यवतमाळ आझाद मैदानात दिव्यांग बांधवांचं आमरण उपोषण, जोपर्यंत मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणावर आंदोलक ठाम। चंद्रपुरात अंगणवाडी सेविका आणि आशा गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा आणि जेलभरो आंदोलन, अंगणवाडी सेविकांचं गेल्या 54 दिवसांपासून आंदोलन सुरू। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पूर्णा पांगरा रस्ता शेतकऱ्यांसाठी बंद, रस्ता सध्या खुला करावा आणि रस्ता खुला करून द्यावा यासाठीच हे बांधावर उपोषण सुरू आहे। अमरावती अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकरी आक्रमक, अप्पर वर्धा धरणाच्या पात्रात उतरून आता धरणासाठी दिलेल्या जमिनीचे 30 लाख रुपये द्या आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्या अशी मागणी। नंदुरबारच्या नवापूर पालिकेच्या थकबाकीदारांवर कारवाईचे संकेत, 119 गाळ्यांपैकी 25 गाळेदारांवर आता गाळे जप्त करण्याची कारवाई होणार। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बँकेनं केलेल्या कारवाईच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा निषेध आंदोलन, शेकडो शेतकऱ्यांचा आंदोलनामध्ये सहभाग। रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश, चिपळूण पोलिसांची गस्त घालून शहरात जनजागृती।